नवीन टॉपिक काळ काम वेग. प्रकार पहिला, एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात. दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात. तर दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? तर दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? लक्ष द्या. पहिले सोपं हे झालेलं आहे, पण तरी आपण पाहतोय. एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. बरोबर? त्याचं नाव घेतलं ए. दुसऱ्या व्यक्तीला तेच काम, अंडरलाईन, तेच काम. आता तेच काम म्हणजे काय? हा जे काम करतोय तेच काम करण्यासाठी याला 15 दिवस लागतात. मग तो म्हणतोय आता यांनी जर सोबत काम केलं तर त्या दोघांना किती दिवस लागतील? कॉमन सेन्सचा विषय. आता पहिले की हा जर ते काम 10 दिवसात करत असेल आणि हा जर ते काम 15 दिवस करत असेल तर कोणाचा स्पीड चांगला? एचा. कारण तो 10 दिवसात संपवतोय आणि याचा स्पीड याच्यापेक्षा जास्त. याचा स्पीड कमी, याचा स्पीड जास्त. याचा स्पीड जास्त, याचा स्पीड कमी. म्हणजे काय? हा लवकर काम करून ठेवून देतो आणि याला त्याच कामाला 15 दिवस लावतो. मग आता मालक काय करतो की दोघे जण तुम्ही सोबत काम करा. दोघे सोबत काम केल्यामुळे काय होईल? काम या दोन्हींच्या दिवसापेक्षा अजून कमी दिवसात होईल. समजतंय? मग आता पहिले तर आपल्याला गणित नाही समजलं तर चालेल. सिंपल आहे. पहिले एच काम, मग त्याने 10 दिवस काम केलं तर ते लिहिलं कसं जातं गणित प्रक्रियामध्ये? 1/10 अधिक 1/15. बेरीज का बरं केली? की दोघे आता मिळून काम करणारे म्हणून आपण बेरीज करू. अपूर्णांकाच्या बेरीज मध्ये आपलं झालंय 15 एक 10 एक आणि खाली अपूर्णांकाचा अंशांचा छेदांचा गुणाकार 15 10 150. 15 10 25 छेद 150. 25 एक 25 सक उत्तराला 1/6. पण हा कसा असतो रे? व्यस्त असतो. कसा असतो? व्यस्त. म्हणून तो होतो 6/1. खालच्या एकला काही महत्व नाही. म्हणजे दोघं मिळून ते काम 6 दिवसात पूर्ण करतील. ही सगळ्यात सोपी टेक्निक. ही काय? सगळ्यात सोपी टेक्निक. ही झाली पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत जे आपण पहिल्या गणितापासूनच शिकणार आहे. आता लसावी पद्धत. लसावी पद्धत मध्ये काय होईल की पहिले ते काम किती ते काढलं जाईल. ए एक काम 10 दिवसात करतो, बी तेच काम 15 दिवसात करतो. तर दोघं मिळून ते काम किती दिवसात करतील? सगळ्यात पहिले तर ते काम किती आहे ते पाहावं लागेल. ते काम किती आहे हे आपल्याला पाहावं लागेल. काम किती आहे पाहण्यासाठी काय करायचं? 10 आणि 15 या संख्यांचा काय काढायचा आहे रे? लसावी. लसावी म्हणजे काय? एकूण काम. काढू मग. 5 दुनी 5 त्रिक 2 आणि 3 जसेच्या तसे. 5 दुनी 10 10 त्रिक म्हणजे हे दोघी 30 खुर्च्या बनवत आहे. आता आपण इथं काय म्हणू याला? 30 खुर्च्या बनवत आहे.
समजतंय का? कोणाकोणाला समजतंय? कोणाकोणाला समजतंय आपण काय केलं तर? आता हे म्हणत होते ना की एक काम 10 दिवसात करतो, बी तेच काम 15 दिवसात करतो, मग ते काम काय आहे? 30 खुर्च्या बनवणे. आता मी प्रश्न कसा बोलतो पहा. ए 10 दिवसात 30 खुर्च्या बनवतो आणि बी 15 दिवसात 30 खुर्च्या बनवतो. मग आता हे दोघं मिळून जर कामाला लागले तर ते किती दिवसात 30 खुर्च्या बनवतील? कसं करायचं पहा. सगळ्यात पहिले तर आपल्याला समजलं की या दोघांचं एकच काम आहे, काय? 30 खुर्च्या बनवणे. पण पहिले सेपरेट सेपरेट पाहू. जर हा 10 दिवसात 30 खुर्च्या बनवत असेल तर एका दिवसात किती खुर्च्या बनवत असेल? 3. 3 कोणाला समजलं? 3 कसं आलं भाऊ? 30 भागिले 10 एकूण खुर्च्या भागिले एकूण दिवस. 30 भागिले 10, 10 एक 10, 10 त्रिक 30. मग यांचा मिडल पॉइंट आला 3. याचा अर्थ काय की एका दिवसात 3 खुर्च्या बनेल. एका दिवसात, 2 दिवसात, 3 दिवसात, 4 दिवसात, 5 दिवसात, 5 दिवसात 15 तर 10 दिवसात 30 खुर्च्या तो बनवतो. म्हणजेच काय केलं आपण? एका दिवसाचं काढून घेतो. आता मी जर बोलला की मी 10 दिवसात 100 गणित घेतो, 10 दिवसात किती गणित घेतो? तर मग तुम्ही काय विचार करणार? एका दिवसात किती घेता? मग 10. तसं की हा 30 खुर्च्या 10 दिवसात बनवतो तर एका दिवसात किती? 3. आता आपण एका दिवसावर का बरं जातोय? कारण हे दोघे जण आता सोबत काम करणार आहे, बरोबर आहे ना? आता पाहू, जर हा एका दिवसात 3 बनवत असेल तर हा एका दिवसात 2. 30 भागिले 15, 15 दुनी. मग आता हे दोन्ही ए व बी सोबत कामाला गेले, बरोबर का? सोबत कामाला गेले. पहिला दिवस म्हणजेच हा. या पहिल्या दिवशी दोन्ही मिळून किती खुर्च्या बनल्या? कोण कोण म्हणताय? 5. 5 समजत असेल तर हातवरती करायचा, नाही तर नाही करायचा. पुढे रे, एका दिवसात हे दोघं मिळून किती खुर्च्या बनवताय? 5 खुर्च्या बनवता आहे. ए आणि बी सोबत काम करताय. पहिल्या दिवशी त्यांनी 5 खुर्च्या बनवल्या. मग याचा अर्थ काय झाला? एका दिवसात 5 खुर्च्या. मग जर एका दिवसात 5 खुर्च्या बनत असतील तर किती दिवसात 30 खुर्च्या बनतील? हे काढण्यासाठी 30 भागिले 5 एक 5 सक 6 दिवस. 6 दिवस या लोकांना, त्या दोघींना मिळून खुर्च्या बनवण्यासाठी लागतील. समजलं? किती दिवस लागतील? सगळ्यात पहिले काय केलं? लिहून घेतलं. ए 10 दिवसात एक काम पूर्ण करतो, बी 15 दिवसात तेच काम पूर्ण करतो, बरोबर का? मग काय केलं की त्यांचं एका दिवसाचं काम केलं. 30 भागिले 10 3 खुर्च्या, 30 भागिले 15 2 खुर्च्या, आणि दोन्हींचं एका दिवसाचं काम 5 खुर्च्या. 30 भागिले 5 किती आलं? 6 दिवस. म्हणजे त्यांनी 6 दिवसात त्या 30 खुर्च्या बनवल्या. म्हणजे होतं काय की जर समजा एखाद्या मालकाला 30 खुर्च्यांची ऑर्डर आली, किती खुर्च्यांची? 30 खुर्च्यांची ऑर्डर आली तर हा ए 10 दिवसात पूर्ण करून देतो. किती दिवसात करतो? आणि हा बी 15 दिवसात करतो. मालक लोक हुशार राहतात, काय म्हणतात? तुम्ही दोघी सोबत काम करा. आणि सगळ्यांना माहिती आहे सोबत काम केलं तर काम कसं होतं? फास्ट होतं, बरोबर का? जर मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला आता आपल्या अकॅडमीत विहीर खंदायची आहे आणि एका माणसाला जर सांगलं तर टाइम जास्त लागेल. पण मी म्हटलं सगळे मिळून खंदू तर टाइम कसा होईल रे? कमी होईल. म्हणून सगळे मिळून जर आपण काही गोष्टी केल्या तर त्या लवकर होतात. मग आता सगळे मिळून म्हणजे काय? मग आता तुम्ही जर ग्रुप डिस्कशन केलं, तुम्ही जर एकटा अभ्यासाला बसले तर एका तासात तुमचे 100 प्रश्न वाचले जातात. किती रे? आपण लिहिलेले. पण जर तुम्ही 1 तास डिस्कशन रोज केलं भाऊ आजपासून, तर तुम्ही 5 जण बी असले तर 5 जणांचे वेगवेगळे 5 प्रश्न, चुकीचे प्रश्न तुम्हाला लगेच ते रिव्हिजन होऊन जातील. असं तुमचं 1 हप्त्यात तुमच्या सगळ्या प्रश्नांची रिव्हिजन होऊन जाते. कसं करायचं? 5 जण बसायचं. पहिला जीकेचा, समजा तुमचं आता जीके चाललं तर जीके आणि गणित चाललं तर गणित. मग जीकेच ग्रुप डिस्कशन होईल चांगलं. बसले तुम्ही, एकाने प्रश्न विचारला, 4 जण पाहताय, त्यांना येत असलं तर ठीक, नाही तर मग हा उत्तर सांगेन, बरोबर आहे की नाही?
तुम्हाला प्रश्न विचारला आईन्स्टाईनने कोणता शोध लावला, आईन्स्टाईनने कोणता शोध लावला, मग ज्याला माहिती असला तो सांगेन, मग हा म्हणेन हा ठीक आहे ओके करेक्ट. 5 मधून 2 जणांना माहित नाही तो प्रश्न, मग त्या 2 जणांना बी ते माहिती पडेल. आणि सगळ्या गावाला माहितीये की पाहिलेलं आणि ऐकलेलं माणूस विसरत नाही. पिक्चर पाहिला, हिरोचं नाव हिरोईनचं नाव विसरत नाही. पिक्चर मध्ये रेल्वेवर काय करतंय कसं करतंय सगळं जसंच्या तसं आपल्याला आठवतं, बरोबर आहे की नाही. मग परीक्षेच्या दिवशी बी आपलं केलेलं ग्रुप डिस्कशन आपल्याला आठवतं. मग ग्रुप डिस्कशन करताना याले आईन्स्टाईनचा शोध माहित नव्हता, ही नदी कुठून उगम पावते ते माहित नव्हतं, त्यानंतर हा कोणता समास होता या शब्दाचा त्याला माहित नव्हतं. तर मग त्या गोष्टी सगळ्यांच्या कमजोऱ्या जेव्हा आपल्या ताकद बनते तेव्हा मग आपला पेपर ऑटोमॅटिक वाढतो. बसा तुम्ही टाइम काढा. माझ्या मते की तुम्ही संध्याकाळी 8 ते 9 किंवा मग जेवणानंतर बसलं पाहिजे. जेवण झालं तुमचं 7-7:30 की आपल्या आपल्या या रूम मध्ये यायचं. फक्त इदी करायचं नाही. करता काय आपण ग्रुप डिस्कशन एकदम प्रोफेशनल आले, आपलं आपलं आवाज बी आले नको कोण आले, शांततेत नाही तर मग असं इथलं गेलं तुमचं ग्राउंड काय तुम्ही असं तसं. मग असतं ते जेवण तर असं होतं हे 5 धंदे करायसाठी. नाही तर मी सांगेन ग्रुप डिस्कशन आणि दुसरंच ग्रुप डिस्कशन होत रे. कामाचं एकदम प्रोफेशनल राहा. हे 15 दिवस तुमच्या आयुष्याचे शेवटचे 15 दिवस असं झाले चला प्रोफेशनल एकदम. आपल्या बाजूचा मरी बी गेला तर आपल्याला काही घेणं देणं नाही, जायचं नाही त्याला आले. समजतंय का. हे दिवस परत हा चान्स डबल भेटत नाही हे लक्षात ठेवा. एकदा केलेला चान्स देव परत देत नाही हे ध्यानात ठेवा. आता केलेला पानसटपणा जिंदगी खराब करीत. समजतंय का. त्यामुळे इथून पुढे की आपला 1-1 मिनिट महत्वाचा आहे. मस्तपैकी प्रोफेशनली असं सुरुवात काय करायची आहे, जीकेच्या प्रश्नांपासून ओके, मराठीच्या प्रश्नांपासून ओके, तर तसं करायचं. पहा तुम्ही तुम्हाला ग्रुप डिस्कशनचा फायदा होईल. जर तुम्ही 2 तास रोज ग्रुप डिस्कशन केलं तर तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. कारण तुमच्यामध्ये असे 3-4 जण टॅलेंटेड लोक आहे की ज्यांचे सगळे प्रश्न पाठ आहे. पण माणूस किती बी टॅलेंटेड राहिला तर काय आहे 1-2 प्रश्न त्याला नाही माहित राहत. तुम्ही पाहिलं असतील की आता 1-2 गणित मला बी नाही येतात, पण मग मी काय करतो ते शिकून घेतो. आता मला थोडी माहिती होतं तो 6 गुणिले बाजूचा वर्ग, मी ना कधीच पाहिलं नव्हतं ते गणित. 6 गुणिले बाजूचा वर्ग. त्याच्यानंतर तो दरवाजाचं गणित की 2 फुटच्या दरवाजाला कलर थोडी मारणं पडेल किंवा कुंपण थोडी मारणं पडेल. कुंपण मारलं तर आपण मध्ये कसं काय जाऊ, मग तेवढं ते 2 फूट आपल्याला सोडणं पडेल, बरोबर आहे की नाही. तर मग ते अशा पद्धतीचे गणित आपल्या डोळ्या खालून गेले. आठवतंय का तुम्हाला ते गणित. मला सांगा आता ते जे गणित आपलं 3 वेटोड्यांचं गणित होतं, आठवतं का. 3 वेटोड्यांचं गणित कोणाकोणाला आठवतंय. की एक बगीचा होता 100 फुटाचा 80 फुटाचा, बरोबर का. त्याच्यानंतर हा तर रस्त्यावाला होतं, हे तर रस्त्यावाला होतं, हे वेगळं होतं. ते 60-40 वाला होतं की जिथे मग त्याने दरवाजा ठेवलेला होता आणि 2 रुंद्या दिलेल्या होत्या आपल्याला. मग ते गणित आता डिस्कशन केलेलं गणित आहे. आपण डिस्कशन केलं होतं, त्याच्यावर चुकले होते आपण. पहिले आपण काय केलं, लांबी गुणिले रुंदी करून टाकलं होतं. मग नंतर आपल्या लक्षात आलं की त्याची परिमिती घ्यायची आणि परिमितीमधून मग तो दरवाजाचं माप कमी करायचं होतं, बरोबर आहे का. मग हे डिस्कशन केलेले प्रश्न नाही चुकत. समजताय का. तर असं आहे, तुम्ही डिस्कशन चालू करा आजपासून. का करता. आणि चांगला दिवस आहे आज, महाराजांची जयंती आहे. तिसरी पद्धत आहे याची 2 संख्यांचा गुणाकार गुणिले 2 संख्यांची बेरीज. 2 संख्या कोणत्या कोणत्या. 10 दिवसात करतो, 15 दिवसात करतो, 10 दिवसात करतो, 15 दिवसात करतो. पण मग हे आपल्याला समजत नाही. जेव्हा 3 लोकांचं 4 लोकांचं गणित जातं किंवा एक जण काम सोडून जातो तेव्हा आपल्याला लसावीच लागेल. समजतंय का. तर आपण काय करू, पहिल्यापासूनच प्रॅक्टिस करू लसावीने. समजतंय. अपूर्णांकाने जाणार नाही आणि कशाने नाही, आपण डायरेक्ट लसावीने जाऊ. मी परत एकदा एक्सप्लेन करतोय ते गणित. ज्याला ज्याला समजलं नसणार त्याने पहा. मग आपल्याला परत तसेच गणित पाहिजे. एक काम 10 दिवसात करतो, बी तेच काम 15 दिवसात करतो. हे मी असं माझ्या वहीतलीला ही झाली माझी पहिली स्टेप. दुसरी स्टेप आहे माझी लसावी काढणे. त्याच्यासाठी आपल्याला लसावी काढता आला पाहिजे. 10, 15, 5 दुनी 5 त्रिक 2 एक 3 एक लसावी 5 दुनी 10 10 त्रिक. व्यवस्थित पाय बाण कसा मारतोय. 30 खुर्च्या
जे सगळ्यात पहिले आपण काय केलं की हे लोक 10 दिवसात काम करताय, हे लोक 15 दिवसात काम करताय, पण करता किती आहे तर ते 30 खुर्च्या बनवताय. दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला आपलं एकूण काम भेटलं पाहिजे. त्यानंतर जो काय म्हणतो दोघं मिळून ते काम किती दिवसात करतात. आपली 3 नंबरची स्टेप आहे आपली एका दिवसाचं काम. कारण हा 10 दिवसात 30 खुर्च्या बनवतो तर एका दिवसात 3, हा 15 दिवसात 30 खुर्च्या बनवतो तर एका दिवसात, मग हे एका दिवसात टोटल 3 आणि 2 5 खुर्च्या बनवतात. झालं 5 खुर्च्या एक दिवसात बनवायचे. किती आहे 30 भागिले 5 आहे का 5 का 6 दिवसात ते दोन्ही मिळून ते काम पूर्ण करतील. लिहा. मग आपण याचे 10 एक गणित घेऊ आता, म्हणजे प्रॅक्टिस चांगली होईल. सोपं आहे ते एकदम. लिहून घ्या ज्याला लिहायचं असेल त्याने. दोन नंबरचा गणित. एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात. एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात. दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात. दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात. तर दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल. तर दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल. पहिली स्टेप मांडा. पहिली स्टेप लिहिलं. ए किती रे 20 दिवस, बी 30 दिवस टाकलं. लसावी काढ रे. दुसऱ्या स्टेप मध्ये लसावी काढ. किती आला लसावी लिहिते ते 60 लिहिलं. हा आता एका दिवसाचं काम काढे. तिसरी स्टेप एका दिवसाचं काम काढ. कोणाकोणाचं आलं एका दिवसाचं काम. शाबास. एका दिवसाचं काम किती आलं रे 60 भागिले 20. इथं 20 आहे आणि इथे 30 आहे. 60 भागिले 20 ना 3 खुर्च्या एका दिवसात 3 आणि हा 4 ना 30 आहे का 30 होतं का 2 म्हणजे हे बी एका दिवसात 5 खुर्च्या बनवताय. मग 60 भागिले 5 म्हणजे 12 दिवसात ते लोक ते काम दोन्ही मिळून पूर्ण करतील. कोणाकोणाला जमलं. 3 नंबर गणित. स्टेप चालते रे. आता फक्त फरक काय रे स्पीडचा. गणित सगळ्यांना जमतंय. गणित क्रमांक 3. एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 4 दिवस लागतात. दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी
दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 6 दिवस लागतात. तर दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? एक 4 दिवसात करतो, दुसरा 6 दिवसात करतो. लसावी काढला 12, लसावी किती आला? 1. हे दिवसात 3 खुर्च्या बनवतो आणि दुसरा 2 बनवतो, म्हणजे टोटल 5. 5 दुनी 10 आणि 5 चोक म्हणजे 2.4 दिवसात ते काम पूर्ण करतील. पण आता तिथे 2.4 जर नसला तर काय आलं? अपूर्णांकामध्ये आहे ना, मग 2.5 कस काही 2.4 ला? उत्तर काय आलं तुमचं? किती बनवायच्या होत्या? 12 ना. 12 भागिले 5. 5 दुनी अच्छाले 2.2/5. 2.2/5 असं होतं ना. 12 भागिले 5. पॉइंट मध्ये जाऊ पहिले. 5 दुनी पॉइंट 2 उरले, 5 चोक. पण आता हे ऑप्शन मध्येच नाहीये, मग काय करणार? 12 भागिले 5. मग याला अपूर्णांकात कन्वर्ट करायचं आहे, मग याला भाग द्यायचा. 5 दुनी मग ह्या 12तून 10 गेले किती रे? म्हणजे 2.2/5 असं उत्तर लिहायचं. या गणिताचं उत्तर आलं आपलं 2.2/5. गणित क्रमांक 4. एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 20 दिवस लागतात. एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 20 दिवस लागतात. तर दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? उत्तर पॉइंट मध्ये नको या. उत्तर कशात पाहिजे आपल्याला? अपूर्णांकात. 20च बरोबर आहे ना. 20 भागिले 3 लिहू ना तू. 20 भागिले 3. हा, 3 सक 18 बरोबर. 20 मधून 18 गेले 2. 6.2/3 आलं? आलं का? 6.2/3 आलं. एवढा टाइम लागतोय का बरं असं? एक व्यक्ती एक काम 10 दिवसात करतोय, दुसरा ते 20 दिवसात करतोय. लसावी किती आला रे? 20. लसावी किती आला? 20. 10 दुनी 20. 20 1 2 आणि 1 20 भागिले. हा, मग आता हे कन्वर्ट करता येत नाही काही लोकांना. कसं करायचं? परत एकदा पाय. या 3 न या 20 भाग द्यायचा. 3 सक या 20 मधून 18 वजा करायचे. किती उरले? 6.2/3. आलं का? नेक्स्ट. नेक्स्ट म्हणजे शेवटचं 5वं गणित आपल्या या प्रकारातलं. एकदम सोपा प्रकार आहे, जास्त टाइमपास करी काही फायदा नाही.
एक व्यक्ती एक काम 8 दिवसात करतो. एक व्यक्ती एक काम 8 दिवसात करतो. दुसरा व्यक्ती तेच काम 6 दिवसात करतो. दुसरा व्यक्ती तेच काम 6 दिवसात करतो. तर दोन्ही मिळून ते काम किती दिवसात करतील? तर दोन्ही मिळून ते काम किती दिवसात करतील? तर दोन्ही मिळून ते काम किती दिवसात करते? कोणाकोणात झालं? 3 पूर्णांक पहिला प्रकार संपला. कोणाला काही प्रॉब्लेम?